बाबाजी नमस्कार करते. माझ्या पाया कशाला पडतीस तू? निघून जा इथून. वायऱ्या तिला कशाला बोलवली इथं? बाबाजी तुम्ही सांग. हाकलून दे ना तुला बी इथून. हाकलून देन. अगोदर हिला इथून जायला सांग, नाही तर तुला हाकलून देन. बाबाजी क्षमा असावी बाबाजी. पण माझं काय चुकलं? अनावधानानं माझ्याकडनं काही चूक झाली का बाबाजी? असला थोबाडावर बोळेपणा नको दावू. सोबत नाही तुला. हे असले दुतोंडी भक्त नको आहेत आम्हाला बाहेरू. आमच्या नजरेसमोर पण नको आहेत. आमच्या तोंडून शाप निघण्याच्या अगोदर हिला इथून बाहेर काढ. या बाईला बाहेर काढ. बाबाजी बाबाजी क्षमा क्षमा बाबाजी. काय झालं काय बाबाजी? माझी चूक काय झाली ते तरी सांगा बाबाजी. जे आमचा मान राखत नाहीत अशा माणसांची गरज नाही आम्हाला. बाबाजी नका रागू नका बाबाजी, रागू नका. ये का बसाय बस. मोठे पाताळ यंत्रे स्वार्थीन लोभी बाई असतो. समजा ठाव आहे आम्हाला, समजा. पण तसला कावान लबाडी तू आमच्या संगट करशील, असली बेईमानी जर आमच्या संगट करशील तर फट म्हणता हो त्याचं नव्हतं करून टाकीला नागोजी. पैकाड का दागदागिनं, शेती जमीन, तुझं घर समद समद जमिनीत गाडून टाकीन या नागाजी. समद मातीत मिसळून टाकीन या नागोजी. हे अशी अशी हातात करवंटी घेऊन दारोदार भीक मागायला लावीन तुला. नाही बाबाजी क्षमा असावी बाबाजी. मी माझी चूक सुधारते ना बाबाजी. तुम्ही आज्ञा करा बाबाजी, तुम्ही आज्ञा करा. अजून त्या उद्दाम सखूला आमच्या पायाशी का नाही घातलंस तू? विसरलीस का? आमची गुरुदक्षिणा अपुरी आहे मनोरमे. जवळ त्या सखूची मिजास आम्ही उतरवत नाही, तिला आमची दासी बनवत नाही, तवर तुझं काम पूर्ण होत नाही मनोरमे. लक्षात ठेव. वचन दिलायस तू आम्हाला, वचन दिलायस. नाही मी विसरले नाही तुमचं वचन बाबाजी. मी कसं विसरेन तुमचं वचन बाबाजी? तुम्ही जसं सांगितलं तसं तिला सून करून माझ्या घरी आणलं मी. पण माफ करा बाबाजी, ते सखू प्रकरण फार साधं सोपं नाहीये. ती मुलगी फार हट्टी आहे, आडमुठी आहे. त्या विठ्ठलाच्या मूर्तीला त्या इटुरायाच्या मूर्तीला धरून बसली होती ना सखू दिसभर, म्हणून तू तिला घराबाहेर ठेवलीस. आणि रात्री तीच इटुरायाची मूर्ती तू विहिरीत टाकून दिलीस. आणि मग सखूला घेऊन आत गेलीस. समज दिसत इथं बसल्या बसल्या त्यो जिंगरोबा समज धावतो मला. बाबाजी दिव्य दृष्टीने तुम्हाला सगळं काही समजलंय बाबाजी. बाबाजी तुम्हीच वाट दाखवा बाबाजी. त्या सखूला इथं आमच्या चरणांवर आणून टाक. त्या कर्टीनं माझा अपमान केलाय. माझा अपमान म्हणजे जिंगरोबाचा अपमान. ती सखू जवळ येऊन इथं जिंगरोबाच्या समोर आमच्या पायाशी लोळण घेत नाही, आम्हाला शरण येत नाही, आमची दासी बनत नाही, तवर आमच्या जीवाला शांती नाही मिळणार मनोरमे. जा काही बी कर, पण त्या सखून आमच्या गुरुच्या पायावर लोळण घेतली पाहिजे म्हणजे पाहिजे. कळलं काय तुला? ठीक आहे बाबाजी, मी वचन देते तुम्हाला. सखू लवकरात लवकर तुमच्या पायाशी असेल. पण बाबाजी तुमची कृपा दृष्टी माझ्यावर राहू दे बाबाजी. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. शंभूबाळा काय रे सारखं कडेवर घेऊन बसू तुला? खेळ ना थोडा वेळ खाली. किती वेळ असं सारखं घेऊन फिरायचं तुला? कंटाळा आला तर बाई मला. काय शंभूबाळा असं नाही करायचं. थोडा वेळ खाली खेळ ना शंभूबाळा. बरी दिसलीस ग. ही फुकटची बाळगती असताना मीच का उरीपोटी शंभूबाळाला घेऊन फिरायचं? हिच्याच गळ्यात बाळाला बांधते बस म्हणावं खेळवत. सखू
अगं ये, अगं ये आत. ती बघ कोण आली, मामी आली. ओ शंभू बाळाची मामी आली, मामी आली. ये सखू आतमध्ये ये. कोण आलंय पाहिलं का शंभू बाळा? शंभू बाळाची मामी आलीये, नवीन मामी. गोड्या गोड गोड कसला, एक नंबरचा हट्टी आणि मस्तीखोर आहे. हो अगं रात्रभर जागवतो, मुळीच कडेवरून खाली उतरत नाही. मी खेळवलं तर चालेल का? हो का नाही चालणार, भाचा आहे तुझा तो. हो बाळा घे खेळव त्याला. शंभूदेव मामीकडे गेले वाटतं. काय हो, काय झालं? मी आज आपल्या योजनेची मुहूर्तमेढ रोवलीये. आज मला एक चांगली संधी मिळाली. सासूबाई बघतायत हे मला चांगलं ठाऊक होतं. त्यांना ऐकू जाईल अशा प्रकारे दिगंबररावांना मी एक छान असा सल्ला दिला. तसं मी तिरक्या नजरेने त्यांचे भाव टिपतच होतो तेव्हा मला कळलं की आपण दिगंबररावांना जो सल्ला दिलाय तो सासूबाईंना अचूक पटलेला आहे. वा होळसट मुलगा आणि व्यवहार चतुर जावई यातला फरक आता आईला कळायला हवा आणि जाणवायला हवं की आपली गादी सांभाळण्यासाठी आपला जावईच समर्थ आहे. तेच करतो यमुना, तेच करतो मी. पण हे सगळं फार चालाखीनं करायला लागणार आहे. जणू आपण त्या गावचेच नाही होत असं दाखवायचं आणि संधी मिळतात कचकन दोऱ्या ओळायच्या. बाळ मला सांग की काव कसं करतो? काव काव काव. चिव कशी करते? चिव चिव. मला सांग म्याव कशी करते? म्याव म्याव कशी करते? कशी करते म्याव? म्याव म्याव. थांबा थांबा थोरले बाई, तुमच्या मागे इथं काय काय चालतंय हे कळलं तर थक्कच व्हाल. म्हणजे बया अव तुम्ही मनाई केली होती ना, तरी पण नव्या सूनबाईनी इनूला खायला दिलं की काय? होय. सकू बस बस झालं. तुला समजतच नाहीये का? एवढं रामायण घडलं तरी पुन्हा तुझं तेच. तुला कळत नाहीये की मुद्दाम करतेस तू सकू. अक्कल नाहीये का तुला? का रडतय बाळ? सांभाळता येत नाही तर कशाला घ्यायचं बाळाला? दे इकडे माझ्याकडे. आणि इकडे. ओ ग ओ ओ ओ. यमुने घेऊन जा. धर. हो शंभू 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 माझ बाळ. का रडवलंस त्याला? सासूबाई आता खेळतच होता तो, पण हे मुळात
या निगरगट्ट मुलीकडे माझ्या नातवाला द्यायचंच का? कुणी दिलं? सखू, शेवटचं सांगते, माझ्या नातवाला जर परत रडवलंस ना तर खरंच तुला डाग दे. त्याला ताप झाला या मुलीचा. सगळं आयुष्य बिघडलं हिच्यामुळे. परत माझ्या नातवाला हात नाही लावायचा, कळलं? काय केलं मी? काय चुकले? आता भजन पण नाही म्हणायचं का? छान खेळत होत ना शंभू बाळ. माझ्या तोंडून सहज तुझं भजन आलं. मुद्दाम नाही केलं रे. अहो पण मला ओरडले. विन्या, काय चाललंय? सखू, भूक लागली असेल ना तुला? अगं मग तू बस ना जेवायला. अहो अशी कशी बसू मी? पुरुषांची पंगत आहे ना. मी बसले तर सासूबाई ओरडतील मला. नाही ग, मला सांग, तुझ्या माहेरी कसे बसायचं तुम्ही जेवायला? मी आणि आप्पा आधी बसायचं. वाटलंच होतं मला. म्हणजे तू आप्पांबरोबर जेवायला बसायचीस कारण तू लहान होतीस की नाही? मग तसं आता इथे या घरात सगळ्यात लहान तूच आहेस की नाही? म्हणून म्हणतीये बस जेवायला. ते बरोबर आहे तुमचं, पण ते माझं माहेर होतं ना, हे सासर आहे. कशी बसू? बस सांगते ना, मी सांगते ना तुला, बस जेवायला. रमाई आली तर ओरडेला तुला का बसली नाहीस म्हणून. नाहीतरी किती वेळा म्हणायचं बसतेच, नाहीतर या रागवतील मला. काकू सासू, मला पण वाढा ना. सखू, वा, हेच बघायचं बाकी होतं. ही ड्युटी आता पुरुषांच्या पंक्तीत जेवायला बसणार की काय? चांगले संस्कार आहेत. शब्दही कमी पडतायत मला. तुला काय बोलावं ना तेच कळत नाहीये. आता तुझ्या आई बापाला जाब विचारणार आहे. अहो नाही ना सासूबाई, मी नव्हते बसणार. यमुनावांचं गप्प बस. तुझी चूक दुसऱ्यांवर ढकलतेस. नाही हो सासूबाई, खरंच नव्हते बसणार. यमुनावांचं म्हणाले म्हणून मी बसले. मी? बाई 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 बाई, असला अगोचरपणा करायला मी सांगेन का? दिगू, तू इथेच आहेस ना? तू पाहिलंस का? तू ऐकलंस का मी असं काही म्हटलेलं?
आमच्या रमाईनं आम्हाला असलं काही विपरीत शिकवलंच नाहीये बरं का. उलट तूच म्हणालीस मला खूप भूक लागली आहे आणि आमच्या माहेरी अप्पांसोबत जेवायला बसायचे म्हणून. तरी मी सांगितलं की नको बसूस, रमाई ओरडेल म्हणून, पण नाही, बसलीस हट्टाने. अहो तुम्ही धडधडीत खोटं बोलताय. उलट बोलतेस, हुरमटपणे बोलतेस, माझ्या यमुनाला खोटी ठरवतेस. तुला बरोबर वटणीवर आणते मी. मला सांग, विनूला तूच थालीपीठ खायला घातलंस ना? ते तुला कोणी सांगितलं, यमुनाने की जाऊबाईने? मी नाही, स्वतःच्या अकलेनेच खाऊ घातलंस ना त्याला. म्हणजे माझ्या निर्णयाविरुद्धच जायचंय असंच ठरवलंयस का तू? मग मी आता काय आहे ना ते तुला दाखवतेच. उठ, उभी राहा, पटकन. आता या सगळ्यांचं जेवण होईस्तोवर सगळ्यांना वारा घालायचा, कळलं? यमुना, पंखा घेऊन ये, जा जा. हो. दे तिच्या हातात, घे. तिथे जाऊन उभी राहा, जा इकडनं. तुम्ही सगळे काय बघत बसलाय? जेवायला सुरुवात करा. नीट वारा घाल, सगळ्यांना वारा लागला पाहिजे. अशी कशी सकू पुरुषांच्या पंक्तीत जेवायला बसली? ही तर सगळ्यांकडे असणारी साधी रीत आहे. एवढं समजत नसेल का हिला? जरा ऐकता का माझं? मला काही ऐकायचं नाहीये. अहो असं काय करताय? उमाईने सांगितलंय मला की नवरा बायकोने सगळी सुख दुःख अर्धी अर्धी वाटून घ्यायची असतात. मग मी तुमच्याशीच बोलणार ना. तुमचाच आदर वाटतो मला. हे बघ सकू, तू असं काही बोलून माझी कोंडी करू नकोस. तू जा बरं. पण मग मी कोणाशी बोलू? मी उर्मट बेजबाबदार नाहीये. मी खरं सांगते, मी जेवायला बसणार नव्हते. स्वतःहून पाठ घेतलास
पुरुषांच्या पंक्तीला जेवायला बसलीस आणि वर म्हणतेस मला जेवायला बसायचं नव्हतं. हो ऐकून तरी घ्या. खरंच हात जोडते मी खरं सांगते, मी नव्हते बसणार जेवायला. मला उन्हाई आप्पांनी शिकवलंय की कधी कसं वागायचं ते. याची चूक करेल का हो? नाही करणार मी. सासरच्या घरी मी पुरुषांच्या पंक्तीला बसेल का? हिच्या बोलण्यात तर खरेपणा जाणवतोय. फक्त ते यमुना वंश म्हणाला